डायरेक्ट इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला असं माहीत आहे की बँक ही गव्हर्नमेंटची अशी इन्स्टिट्यूट आहे की आपल्याला रोजच्या रोजच्या आपले पैसे सांभाळण्याची सुद्धा जबाबदारी. या दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला एक तर काय करावं लागतं, बँकेत पैसे द्यावे लागतात. आपल्याला पैसे देते म्हणजेच काय असतं की जर बँकेने आपले पैसे सांभाळले तर त्याच्या बदल्यात ती आपल्याला व्याज देते. किंवा आपण जर बँकेकडून काही कर्ज घेतलं, उसनवार घेतली कर्ज आणि पैसे घेतले तर त्याच्या बदल्यात आपल्यालाही तिला काही व्याज पुरवावं लागतं. मग या बँकेचे व्यवहार कसे चालतात हे आपण पाहणार आहोत. मग याच्यासाठी काय करावं लागतं, त्या बँकेत आधी आपल्याला काय करावं लागतं, अकाउंट खोलावं लागतं. हे अकाउंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर आपण आज ते अकाउंटचे प्रकार पाहू. तर पहिलं अकाउंट आहे करंट अकाउंट, ज्याला आपण काय म्हणतो, चालू खातं. अ करंट अकाउंट is mainly for traders and those dealing in money on daily basis. And account holder can deposit or withdraw money any number of times in a day. The bank issues a passbook for this account and also a checkbook on demand. The bank does not pay any interest on the money in this type of account. Money can also be withdrawn or deposited by check. हे जे खातं प्रकारचं असतं, या प्रकारचं जे खातं असतं, या खात्यासाठी मुख्यतः व्यापारासाठी किंवा रोजचे जे व्यवहार करतात अशा लोकांसाठी हे खातं असतं. यामध्ये जो खातेदार आहे म्हणजेच अकाउंट होल्डर आहे, हा एका दिवसात कितीही वेळा पैशांची देवघेव करू शकतो. बँक याच्यासाठी त्याला काय करते, एक पासबुक आणि चेक मागणी जर केली तर चेकबुकसुद्धा देते. या दोन्ही खात्यावर मात्र बँक व्याज देत नाही, कारण याच्यावर रोजच्या रोज व्यवहार चालतो. चेकच्या साहाय्याने बँकेत पैसे भरताही येतात आणि बँकेतून पैसे काढताही येतात. याला म्हणायचं करंट अकाउंट. दुसरा अकाउंट आहे सेविंग अकाउंट. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट and open a saving account in some banks. No minimum amount is required for opening an account. The bank pays some interest on the basis of daily credit balance in the account. There are some restrictions on how often money can be withdrawn from this account. For this account, the bank issues a passbook and on demand a checkbook. हे खातं म्हणजे बचत खातं. याला काय म्हणतात, सेविंग अकाउंट. खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून हे बचत खातं उघडता येतं. काही बँकांमध्ये तर काही रक्कम जमा न करता सुद्धा हे खातं उघडता येतं. या खात्यावर रोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज देते. म्हणजे त्याला मुदत ठरलेली, काही मुदतीसाठी जर पैसे ठेवले तर आपल्याला काय मिळतं, त्याच्यासाठी व्याज मिळते. अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात याच्यासाठी निर्बंध बँकेने घातलेले असतात. या खात्यासाठी सुद्धा बँक पासबुक देते आणि मागणीनुसार चेकबुकसुद्धा देते. याला म्हणायचं सेविंग्ज अकाउंट. तिसरं आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ in the account. The bank gives an interest on the deposit which is more than that paid for the savings account. Such an account is means of compulsory savings. ज्यावेळी आपण दर महिन्याला किंवा दर ठराविक कालावधीसाठी काही रक्कम नेहमी बँकेमध्ये जमा करतो त्याला म्हणायचं रिकरिंग डिपॉझिट ठेव. म्हणजेच काय, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजेच काय, आवर्ती ठेव खाते. या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. ती किती असावी हे खातेदार ठरवतो. त्याला जेवढी शक्य आहे तेवढी तो ठेवतो. या प्रकारच्या ठेवीवर बँक व्याज देते, कारण आपली मुदत ठरलेली आहे तेवढ्या मुदतीसाठी ती रक्कम बँकेत राहणार असते. हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते. जी सेविंग अकाउंटमध्ये व्याज मिळतं त्याच्यापेक्षा रिकरिंग डिपॉझिटचं व्याज जास्त असतं. अशा खात्यामुळे काय होतं, खातेदारीला सक्तीची बचत करावी लागते किंवा सक्तीने बचत केली जाते. ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से हजबंड अँड वाईफ और गार्डियन्स अँड वॉर्ड एक्सेट्रा.
Besides account of business, partners, housing societies, trusts of voluntary agencies, etc. are required to be operated by more than one person. या रिकरिंग डिपॉझिटसाठी मात्र बँकेत कधीकधी कंबाईंड किंवा जॉईंट अकाउंटसुद्धा खोललं जातं, ज्याला संयुक्त खाते असे म्हणतो. उदाहरणार्थ हजबंड वाईफ, पती पत्नीचं, पालक व पाल्य, किंवा जर व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारी करणारे, हाऊसिंग सोसायटीवाल्यांचं एकत्रित अकाउंट असतं, किंवा सेवाभावी संस्था इत्यादी. एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन देखील हे खातं उघडू शकतात आणि हे खातं वापरणं एकापेक्षा जास्त व्यक्तींना सोयीचं जातं. नंतरचं आहे फिक्स्ड डिपॉझिट. नावाप्रमाणेच अर्थ आहे मुदत ठेव खाते. अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन द बँक. धिस डिपॉझिट attracts a greater rate of interest than the savings account. However, these rates are different in different banks. Senior citizens get a slightly greater rate of interest than the usual. आता ह्याला काय म्हणायचं? FD. आपण ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो? FD, मुदत ठेव खाते. ठेवीदार काय करतो? ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. आता ही ठराविक कालावधीपर्यंत बँकेला ही रक्कम वापरता येत असल्यामुळे यावरील व्याजदर हा बचत खात्यापेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे याच्यावर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते. आता हा व्याजदर जो आहे मुदत ठेवीवरील किंवा फिक्स्ड डिपॉझिटचा हा प्रत्येक बँकेचा वेगवेगळा असू शकतो. आता ज्येष्ठ नागरिक जे असतात म्हणजे ज्यांना सिनियर सिटीजन म्हणतो त्यांना आपल्यापेक्षा म्हणजे इतर लोकांपेक्षा जास्त व्याजदर याच्यामध्ये मिळतो. हे झाले खात्यांचे प्रकार. करंट अकाउंट, सेविंग्ज अकाउंट, करंट अकाउंट, सेविंग्ज अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट अँड फिक्स्ड डिपॉझिट. नंतरचं पॉईंट आहे ATM, क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स. अँड ATM दॅट मीन्स ऑटोमॅटिक टेलर machine card is used to withdraw cash without going to bank. A credit card or a debit card used to carry out transactions without using cash, and account holder can get such a card on request to the bank. ATM किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड. ATMचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑटोमॅटिक टेलर मशीन. आता बँकेत न जाता ज्यावेळी आपल्याला रोख रक्कम पाहिजे असते आणि बँकेत जायला वेळ नसतो किंवा त्यावेळी बँक बंद असेल, अशा वेळेस आपण काय करू शकतो? बँकेत न जाताही या ATM कार्डच्या सहाय्याने पैसे काढू शकतो. शिवाय रोख रकमेशिवाय ज्यावेळी व्यवहार म्हणजे ज्याला कॅशलेस ट्रान्झॅक्शन म्हणतो हे करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसुद्धा वापरता येते. ही कार्ड आपल्याला बँक खातेदाराला त्याच्या विनंतीनुसार देऊ शकते. म्हणजे खातेदाराने जर विनंती केली तर त्याप्रमाणे बँक त्याला काय करते? हे खात्याचं उघडून देते किंवा त्याच्यासाठी डिपॉझिट पुरवते. अशा पद्धतीने हे बँकेचे व्यवहार चालतात. समजले सर्वांना? आता याच्यासाठी तुम्ही काय करायचं? पुढच्या तासाला काय करायचं? आपल्या घरी एखादं पासबुक असेल तर हे पासबुक चेक करायचं आणि पासबुकवरच्या एंट्री वगैरे पाहायच्या आणि त्याच्यावर एंट्री कशी केली जाते, काय केले जातं याचं आपण काय करायचं? लक्षात घ्यायचं. पुढच्या तासाला आपण ते पाहू. ओके, बाय.